परभणीच्या महापौरपदी ठाकरे सेनेनं सय्यद इक्बाल यांची निवड केल्यानं भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांनी सध्या लईच कालवा लावला. पण ज्या मुख्य नेत्यांनी मिळून भाजपची स्थापना केली त्यांच्यामध्येही एक मुस्लिम नेत्याचा समावेश होता. हे आज बऱ्याच जणांना ठाऊक नसलं, अगदी भाजपमधील मंडळीही या नेत्याला विसरलीत असंच दिसून येतंय. 1980 साली अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नानाजी देशमुख यांच्यासारख्या नेत्यांनी एकत्र येऊन भाजपची स्थापना केली. या नेत्यांसोबत खांद्याला खांदा लावून पक्ष वाढवणाऱ्यांमध्ये भारतीय राजकारणातला एक महत्वाचा मुस्लिम चेहराही होता. कोण होते ते नेते, पक्षासाठी आणि देशासाठी त्यांनी काय योगदान दिलं हे जाणून घेऊया आजच्या भागातून. नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोलबिंदास. भाजप हा आज जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून पुढे आलाय, पण भारतातील एक मुस्लिम विरोधी पार्टी म्हणूनच या पक्षाकडे पाहिलं जातं. परभणीत ठाकरे सेनेनं महापौरपदी सय्यद इक्बाल या मुस्लिम नेत्याची निवड केल्यानंतर भाजपवाले ज्या पद्धतीनं रिॲक्ट झाले हे बघता प्रत्येकाला असंच वाटत, पण रियालिटी तशी नाही. कारण भाजपची स्थापना ज्या नेत्यांनी केली त्या नेत्यांमध्ये एक मुस्लिम दिग्गज नेत्याचाही समावेश होता. सिकंदर बख्त असं त्याचं नाव. त्याचं नाव जितकं भारदस्त होतं तितकंच कर्तृत्वही जबरदस्त होतं. सिकंदर बख्त यांचा जन्म 1918चा, दिल्लीतील कुरेश नगरचा. त्यांनी दिल्लीतील अँग्लो अरेबिक सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्लीतील अँग्लो अरेबिक कॉलेज म्हणजेच आताच्या झाकीर हुसेन कॉलेजमधून विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली. 1952 मध्ये बख्त यांनी काँग्रेस जॉईन केली. काँग्रेसचे उमेदवार म्हणून दिल्ली महानगरपालिकेत ते याच सुमारास निवडून आले. 1968 मध्ये ते दिल्ली विद्युत पुरवठा उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1969 मध्ये काँग्रेस पक्ष फुटला आणि बख्त काँग्रेस संघटनेतच राहिले. काँग्रेसचे उमेदवार म्हणून दिल्ली महानगर परिषदेतून ते निवडून आले. 25 जून 1975 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. त्या विरोधात बख्त यांनी भूमिका घेतली. 25 जून 1975 रोजी बख्त यांना इतर विरोधी नेत्यांसह तुरुंगात टाकण्यात आलं. डिसेंबर 1976 मध्ये त्यांची सुटका होईपर्यंत त्यांना रोहतक तुरुंगात ठेवण्यात आलं. आणीबाणी काळात वाजपेयी आणि बख्त यांच्यात दाट मैत्री झाल्याचं सांगण्यात येतं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी मार्च 1977 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे आदेश दिले. याच दरम्यान विरोधी नेत्यांची तुरुंगातून सुटका झाली. त्यात सिकंदर बख्त हेही होते. त्यानंतर सर्व नेते आणि विविध राजकीय पक्ष एकत्र आले आणि सर्वांनी मिळून जनता पक्षाची स्थापना केली. त्यात जनसंघ होता. मार्च 1977 मध्ये बख्त जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवी दिल्लीतील चांदणी चौक येथून लोकसभेवर निवडून आले. तर देशात जनता पक्षाचं सरकार आलं. मोरारजी देसाई यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. बख्त यांना बांधकाम, गृहनिर्माण, पुरवठा आणि पुनर्वसन मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यांनी जुलै 1979 पर्यंत या पदावर काम केलं. 1980 मध्ये मात्र जनता पक्ष फुटला. जनता दल आणि जनसंघातील संघर्ष या काळात टोकाला गेला होता. परिणामी सरकारही पडलं. यावेळी वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नानाजी देशमुख व बख्त असे नेते एकत्र आले. या सर्वांनी मिळून भाजपची मुहूर्तमेढ रोवली. भाजपचे सरचिटणीस म्हणून सिकंदर बख्त यांना निवडण्यात आलं. तर 1984 मध्ये त्यांना भाजपचं उपाध्यक्ष बनवण्यात आलं. 1990 मध्ये बख्त मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले. तर 1992 मध्ये ते राज्यसभेत विरोधी पक्ष नेते झाले. 10 एप्रिल 1996 रोजी ते मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पुन्हा निवडून आले. तर मे 1996 मध्ये पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात बख्त यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं. वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर बख्त पुन्हा एकदा राज्यसभेत विरोधी पक्ष नेते बनले. 1998 मध्ये वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले आणि बख्त यांना उद्योग मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. हे पद त्यांनी 2002 पर्यंत नेटानं सांभाळलं. या व्यतिरिक्त राज्यसभेतील सभागृह नेते पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. उद्योग मंत्री म्हणून संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर बख्त यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आणि 2002 मध्ये त्यांना केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं. केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले ते पहिलेच भाजपचे नेते. भाजपचा मुस्लिम आणि सर्वसमावेशक चेहरा म्हणून बख्त यांच्याकडे पाहिलं जायचं. अभ्यासू नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. काँग्रेस प्रबळ असतानाच्या काळात राज्यसभेत भाजपची लढाई त्यांनी बुलंद ठेवली. आज त्यांचं विस्मरण होत असलं तरी एक काळ या नेत्यानं गाजवला होता. हा इतिहास आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा.
जय हिंद.